रामकृष्ण हरी. सज्जन हो, जर आणि तर याची संगती असा आजचा आपला हा विषय आहे. मनुष्य हा अद्भुताचा शोध घेतो, अदृश्याचा शोध घेतो. अदृश्यावर जास्त मनुष्य भरोसा ठेवतो. जे वास्तव आहे ना त्याच्यापासून थोडासा लांब जातो आणि जी गोष्ट त्यांच्या ध्यानात मनाच्या पलीकडे असते अशा विषयी तो तिथे जास्त केंद्रित होतो. तेव्हा जर तरची संगती याच्यावर आपण आजचा विषय करत आहोत. ईश्वर इच्छा बली असी असा एक पर्याय मनुष्य निवडतो की काय ईश्वराची इच्छा बलवान असते, काय होईल ते, काय नियतीचा खेळ आहे, तसं होईल तसं होईल. नियती कोणाला एक क्षमा करत नाही. आणि प्रारब्ध हे तर शास्त्रानेच मानलेलं आहे. संचित प्रारब्ध आणि क्रियामान याच्यात तर फार महत्त्वाचा विषय तर्कशुद्ध मानलेला आहे शास्त्रकारांनी. तेव्हा आजचा जो आपला विषय आहे तो एका सुभाषितावर आधारित आहे. ते सुभाषित आहे, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन् नलराम युधिष्ठिराः. अवश्यम भावी भावानां, जर येणाऱ्या संकटाला दुःखाला जर आपण नाहीसं करू शकलो असतो तर, म्हणजे जर आणि तर असाच वेळी आपला अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि, म्हणजे जर पुढे होणाऱ्या भविष्यामध्ये त्या गोष्टीचा आपण जर प्रतिकार करू शकलो असतो तर सुभाषितकार काय म्हणतो, तदा दुःखैर्न लिप्पेरन् नल राम युधिष्ठिराः. तर नल राजा, दुसरा नंबर आहे नल राम प्रभू रामचंद्र आणि युधिष्ठिरा हा, या तीन लोकांचं नाव या सुभाषितकाराने इथे घेतलेलं आहे. की मग यांना कशाला दुःख झालं. आता इथे तर हा नलराजा राजा होता. तो एकदा तो मृगयेसाठी गेला होता आणि दमयंती त्या आपल्या आश्रमामध्ये दास्यांसह फुलं वेचित होती, फुलं तोडीत होती. त्याने त्या ऋषिकन्येला पाहिलं आणि तो प्रभावित झाला. इतकी सुंदर ती स्त्री होती. हा की तिला मदनाचे वरदान तिला, अशी ती सुंदर स्त्री होती बघा. आणि मग त्या नलराजाने ते लांबूनच त्या दमयंतीला पाहिलं. दमयंतीने पण नलाला पाहिलं आणि तोही तितकाच राजबिंडा राजपुत्र होता. आणि ते एकामेकांचं हृदय मिलन झालं आणि झालं खानाखोना झाल्या आणि तो नलराजा निघून गेला. आणि मग ही दमयंती जी आहे ही आपल्या आश्रमात आली आणि आपल्या शयनगारावर पडली आणि सारखी तळमळ 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 करते आहे, या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर. तेव्हा दास्या होत्या. म्हणले, बाईसाहेब काय झालं तुम्हाला, तब्येत ठीक नाही काय, ताप आला आहे काय. तर ते म्हणते, हो तापच आला आहे. कसला ताप आहे हा. म्हणलं, हा कामज्वर म्हणतात याला. आणि या कामज्वरावर वेगळंच औषध असतं. म्हणले, आम्हाला नाही माहिती कामज्वरण वगैरे समजत, कारण त्या दास्या असतात त्या काय फार प्रशिक्षित असतात असं नाही. तेव्हा झालं मग ते म्हणाले, मग आम्ही औषध वगैरे आणू का तुम्हाला तापेवरचं ज्वरावरचं. तर तिने सांगितलं दमयंतीने, औषध न लगे मजला. आता न ल इथं एक जोडून घ्यायचं आहे आणि अगोदर पदच्छेद करायचं आहे. औषध न ल गे मजला. आगे
मला औषध फक्त नळच आहे या कामज्वरावर, ज्याच्यामुळे हा ज्वर तयार झाला आहे तेच औषध इथं लागू पडणार आहे. गो बाई म्हणले म्हणजे काहीतरी बाईसाहेबांच्या मनात वेगळंच आलं आहे असं वाटतंय ते. तेव्हा असा तो राजा, पुढे विवाह झाला, पुढे मोठं वैभव त्याला प्राप्त झालं आणि मग नल राजा त्याच्याविषयी संतांनी आणि सुभाषितकाराने खूप लिहिलेलं आहे. दमयंती नल राजा दमयंती, एक वस्त्र दोघा प्रते, नल राजा दमयंती. असा दैवाचा खेळ, सगळं दैव फिरलं आणि एक वस्त्र दोघांना अशी फजिती झाली, असं दारिद्र्य ओढवलं. मग हा एवढा मोठा धैर्यशाली सत्शील राजा, मग अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यावर का यावी, हा प्रश्नचिन्हाचा भाग आहे. दुसरा मुद्दा, राम. तर राम राजाच होता तो, अयोध्येचा राजा. आणि राम म्हणजे श्रीराम, आराध्य दैवत, अवतार पुरुष, ज्याच्या नामाने दगड तरले असा तो राम. आता तो राम, तर त्यालाही दुःख झालं. राम राज्य सोडिले रघुवीरे, सर्व मिळवणी वानरे, फिरती देश देशांतरे, त्यासे दुःख प्रारब्धे. मग शास्त्रकारांनी याची संगती लावताना प्रारब्धाकडे नेऊन लावलेली आहे. आणि तिसरा प्रकार आहे युधिष्ठिरा. ऐका प्रारब्धाचे ठेव, भिक्षुक झाले पांडव, धन दौलत भाग्य सर्व, मांडेला ठाव प्रारब्धे. ऐका प्रारब्धाचे ठेव. तर त्यांनी यांची संगती लावताना त्यांचं प्रारब्धाकडे याची संगती लावलेली आहे. म्हणजे काय, नल राम आणि युधिष्ठिरा हे महान अवतारी आणि बलवान राजा असताना सुद्धा यांच्यावर अशी आपत्ती यावी. प्रभुराम चंद्रातला तर सगळं वसिष्ठांनी मुहूर्त काढलेला होता. राज्यासनावर बसण्याचा, 7 समुद्राचं पाणी आणलं होतं, जिकडे तिकडे मंगलवाद्य सुरू झाले होते, तुमच्या जिकडे तिकडे सुगंधी अत्तरांचे फवारे मारले होते आणि जिकडे तिकडे आनंद झाला. आणि कोण हे ज्याने हा मुहूर्त काढला? वसिष्ठ, रामाचे गुरु. आणि एका रात्रीत सगळं चित्र बदललं आणि सकाळी रामाला वनवासात जावं लागलं. असं हे विचित्र प्रारब्धाचा खेळ आहे असं शास्त्रकार सांगतात. आणि म्हणून साधू संतांनी संगती कशी लावली ते म्हणतात, देव ठेवेल तैसे राहावे, समयासे सादर व्हावे, समयासे सादर व्हावे. कधी हत्तीवरती अंबारी, कधी पालखीत सुभेदारी, कधी पायाचा चाकरी चालून जावे, समयासी सादर व्हावे. देव ठेवील तसं राहा, सगळं देवावर सोपवा. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आपल्याकडे ओढून घेऊ नका, दुःख होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.